पटापट उरकावं लागेल, नाही तर मालक आला ना परत ओरडत मामा हा आली होय बाळ. हा पटपट आवरून घेऊया हा आज. ना हा ना हा ना, मग आता काय होतं मामा रोजच आपल्याला कामाला जायचं. ऐका ना मामा, काय म्हणते बा? अहो वस्तीच्या बाया काल इथं कामाला होत्या ना, हा तर ते ना सर्व रक्षाबंधनला गेल्या. मी पण जाऊ का? उद्या रक्षाबंधन आहे. तर पाहिजेत रक्षाबंधनाला, आता बहीण भाऊ म्हणले पण आता तुम्हाला माहितीये दादा लय जीव आहे माझा. सावत्र का असं नाही पण ना लय जीव आहे. तुझा आहे त्याचा आहे तुझ्यावर, पण आता ती तुझी आई भाऊजाई किती र खालीवर म्हणजे पाहणार बोलणार वाकडं तिकडे. पण भावाला राखी बांधायला पाहिजे का नाही? बाया सगळ्या गेल्या, मला विचारत होत्या तू नाही का गेली. 3-3, 4-4 दिवस अगोदर चालले होते, त्या दोघीच काल गेले त्या. मी लगेच जाऊन येते ना मामा. मला नाही वाटत का तू जावं म्हणून, वाटतं ना बा. तिथे गेल्यावर जर ती वाकडं तिकडे बोलले मग परत रडत बसणार. अजून आता बरं चाललंय आपलं, तर अजून तुला मग 4-8 दिवस परत वहिनी असं म्हणली, आई असं म्हणली. नाही म्हणू द्या, माझ्या काय अंगाला भोक पडणार आहे ती का? आता ही गेल्यापासून आपल्याला रोज एकाच्या बांधाला जावं लागतंय. हे होतं तेव्हा घराच्या बाहेर नव्हतं आपण. चांगलं होतं, आता लेकरू कष्ट करायचं मस्त, किती भारी चाललं होतं. काय आता परमेश्वराला नाही पावाला अपघात झाला, घरात होतं नाही ते सगळं, त्याच्यासाठी आपण खर्च केला पण नाही वाचलं. नशीबच फुटलं आपण. तुमचं पण काम करायचं वय नाही राहिलं, पण मी एकटं कसं घर चालवणार सांगा बर. असू द्या, मी काय करते जाते लगेच 1-2 तासात माघारी येते. जाऊ द्या ना मामा. जायचं म्हणते तर मी तरी कसं अडवण रे तुला, पण काही म्हणले वाईट वक्त बोलले त्याला मनाला नको लावून देऊ आपलं माघारी. कोणाला सांगायचं? ना नवरा राहिला, ना बाप राहिला, ना आई राहिली. तुझं बाप जिवंत आहे ना अजून? अरे आहे ना मी. नाही तुम्ही लावताय बापासारखं जीव. सासरा असून मला बापाची कधी कमी पडू दिली नाही तुम्ही. आपणच एकमेकाला दोघाला सावरायचं, आपणच आता एकमेकाची काळजी घ्यायची. ये जाऊ काय म्हणताय? काय झालं असतं मी बी आलो असतो तुझ्या बरोबर. आता एक काम करावं लागेल, ती मालक ओरडेल पर दोघे बी नाही दिसलं. बर ठीक आहे. पैसे पाणी बी आहेत का तुझ्याकडे? नाही आहेत 60-50 रुपये. इस्टील किती 10 रुपये घेते ते जायला. माझ्याकडे काही नाही, पण नाही दिले असते. राहू द्या, आपण उरकून घेऊ आणि लगेच जाऊ. ऐका मामा, तिथं झाडाखाली भाकरी बांधून ठेवले त्या. खाल्ले काय? सकाळी येताना खाल्ले 2 भाकरी, ठेसा, लोणचं हे आणलंय काय, आणि ताक पण आणलंय डब्यात. खावा काय आणि येताना घेऊन या डबा घरी. हा येऊ का? उशीर नको करू. नाही नाही 4 वाजेपर्यंत येते माघारी. जाऊ का? बाई भांडे बिंडे आवरले, दूध गरम करायला ठेवले. हिला म्हटलं उरक पटकन, उरक किती का नाही काय माहिती. त्या अक्षयला काय खायला घातलंय का नाही काय बाई. पोरगी दिसते आताच जाऊन बाई नखराच करते. काय करा सुनीता? काय अगं आवरलं का इकडे? झाले? झाले का तयार तू? हो झाले. अगं हो हो करते. 1 घंटा लावला बाई. तू म्हणलं लवकर सकाळ सकाळ जाऊ, पण तू पण ना आवरतच होते. तुमचं आवरलंय का? तुमचं आवरलंय? मी मस्त आवरून बसले. बरं त्या पोराचं काय, ते अक्षयचं? त्यांना कुठे घेत आहे, आराम करू द्या ना त्यांना. नको ग, किती दिवस झाले त्याला कुठं घराच्या बाहेर नाही गेलाय. त्याला पण घेऊन जाऊ ह्या वेळेस. परत त्यांना त्रास होईल. नाही काही त्याला त्रास नाही होत, काही नाही. मी काय म्हणते, ते बॅगेत भरलं का सगळं? हा भरलंय सगळं. तुमची बॅग झाली भरून? अगं तुझी म्हणजे एकाच बॅग मध्ये भर, 100 बॅगे कुठं वाढायच्या तिथं गर्दीत. बरं ठीक आहे, माझ्या बॅग मध्ये टाकते मी सगळं. जाताना ते टाक. आणि मला काय म्हणायचं होतं, बरं ते मूग भरलेत का पिशवीत? बरं ते जाऊन दे, तुला त्यांना सगळं सांगावं लागते. अगं गवार घे, गवाराची शेंगा किती तुझ्या बापाला आवडतात. अगं घेते बाई आत्या. अगो बाई घेते बाई आत्या, म्हणजे भाशी म्हणून काय झालं, या घरची सून आहे तू आणि मी तुझी सासू आहे. आवाजावं घालून बोलायचं. बरं बरं ते मिरच्या घे. अगं ते वांगे आहे तिथं, ते सगळं भरलंय का नीटनेटकं? भरते सगळं. मग तू नको ना टेन्शन घेऊ. सांगितलं ना आवाजावं घाल म्हणून. सॉरी ना ग आत्या. आत्या म्हणजे सासू बाई म्हणायचं. बर हा ती वाशी बाई लग्नाच्या अगोदर होतं ती वेगळं.
4 चौकात गेलो लोक म्हणते या सुनाला काय वळण बिळण लावलं का नाही तुझीच सख्खी बाची आहे. म्हणून काय झालं होती आता सून आहे कळलं ना बर बागची तिकडं इकडं सून बर. बरं ते झालं का बाया मला तर ना बरं त्या अक्षाचं काय त्याचं आवरलंय का त्यांनी अहो कशाला त्यांना परत त्रास होईल. नाही त्याला घेऊ दे ग किती ते झाले माझी लेकरं घरात पडू नये नको परत दगदग झाली तर परत त्यांना त्रास होईल. काही नाही बाय जरा हवा पाणी बदलत जरा माणसात गेला म्हणजे आणि तो सारखा एकटा राहून त्याच्या डोक्यात अशा मुंग्या पाडल्या वाट्यात मी नेतेच त्याला घेऊन जा चल बरं ठीक आहे हा चल करू. अरे देवा आज आवरला नाही का तू हा कुठं जायचंय? अरे मामाच्या गावाला जायचंय तुझ्या सासरवाडीला नाही नको तुम्ही जा. अरे नको लय दिवस एकटा घरात बसून बसून बोर वशी आपण जाऊ आता सगळं आवरलं तर रक्षाबंधन पण आहे ते पण होईल आणि फिरणं पण होईल. नको आई तू जा. बरं मला सांगतो गोळ्या खाल्ल्या का नाही गोळ्या नाही खाल्ल्या सुनीता इकडे ये जरा बोला. अगं याला गोळ्या दिल्यात का तू त्यांच्या गोळ्या संपल्यात. काय पोरगी बाई लाज नाही वाटत गोळ्या संपल्या म्हणजे मग या गोळ्या औषध कालच तू हे करायचं ना ते गोळ्याचं सांगायचं ना अहो विसरून गेले कामाच्या ह्याच्यात मी. ए बाई एका बाजूला ठेवी जा पण पहिले याच्या गोळ्याचं बघत जा ही असं गोळ्या विसरण्याची गोष्ट नाहीये कळलं का तुला हा बरं आता जाता जाता घेऊच ना आपण गोळ्या. अगं घेऊ आणि याला म्हणलं होतं लय पत्रिका वाटायला तिच्या माग पळवतोय अक्काच लग्न केलं ना आयुष्याचं वाटोळ करा अजून अक्का अक्का लय पुळका होता तुम्हाला. आम्हाला नाही याला हा. तिला काय बोलत तिथं जाऊन काय दिवे नाचवले. हा, तिथं गेली आणि तिथं घराला कुलूप लावलं हा गेली नाही कुठे तर नवऱ्याला गिळलं आईला गिळलं अगं काय पोरगी पांढऱ्या पायाची जित्त पाय ठेवीन तिथं सत्यानाशच करीती हा बाता तर लय मोठ्या मोठ्या असतात. तिच्या बाताला काय आहे ती गेली बाई बरं झालं पिढा ग बाई तुम्हालाच लय पुळका जाऊ दे तिकडे मला तर थोबड सुद्धा बघू वाटत नाही. आणि मला लय तिची हाऊस आहे असं मला वाटतं रोज येऊन भेटावा अगं काय बोलत ती कशाला त्या अवदासाचं नाव घेताय आपण चांगल्या कामाला चाललोय ना. हा बाई जाऊ दे मरू दे परत आपलंच नुकसान. आणि ज्याचं नाव नको म्हणलं का तेच ध्यानात येतंय बरं जाऊ दे ते कांगो घे याचं आवरू दे मला याला कपडे घालून निघू बरं हा. घे पटकन ते उरकू दे जाता जाता गोळ्या बिळ्या खाऊ तू जेवला का नाही घ्या. हा. मी शर्ट घेऊन आली. नाही नको नको रे एकटा नको बाबा माझ्या जीव लागणार आहे का तिकडं एकटा तू घरी हा आमच्या तुम्हाला सहन होईल ना पण प्रवास. तू कशाला पंचायती करते मी म्हणते ना एकट्याला कसं काय सोडून जायचं घरी अहो पण त्यांना त्रास नको. अगं नको लय काळजीची हो मला पण काळजी आहे मी आई आहे त्याची घाल ती शर्ट दर काही माझ्या लेकराचं आयुष्याचं झालं आदू करून ठेवलाय कधी गुण यायचं तर येऊ हा परत तर बोलवायचं पण नाही आपल्या दारात. हे कसं काय बाई सोन्यासारख्या लेकराचं वाटोळ झालं ना बोलवायचं नाही दारात कोणाला हाऊस नाही आली बाई अरे कर ना बाबा हात आता कसं काय बाई वड- कसं होईल न? दुखते तुम्ही- हा घे 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 थांबा थोडं थांबा थांबा एक मिनिट थांब असं कर थोडस हे करा सण हा, अयो काय करावं बाई जीवाला तर लेशी नाही खरंच सगळं वाटोळ करून. पलीकडून होऊन तो हात घाल पलीकडून जाऊन थांब नाही नको चल बाबा एकटा काय करशील पालडा झालडा तो धरवाय नीट दे स्वतःच्या भावाला पण गिळायला लागली. हा तिची सावली सुद्धा माझ्या लेकरा पडून नाही द्यायचे बोलवायचीच नाही परत तिकडं. केलं ना वाटोळ आयुष्याचं ठेवलं करून सोन्यासारख्या लेकराचं आज ते जन्माला नसते आले तरी बरं झालं असतं. पण जन्माला आणलं. अरे चल बाबा तुला किती वेळा म्हणते चल म्हणून इथं काय करणार आहे लागू ती कोणते भटणं धर ती पिशवी कुठे ठेवली आणि भरलं ना सगळं ती नीट का आणि जाता जाता गोळ्या घेऊ हा, पहिले आणि याला पहिली गोळी दे काय हा. आणि बघू राहिलं तर राहू नाही तर मग येऊ संध्याकाळीच रिटर्न बर. चल उठ उठ हळूच हळूहळू बाई, अरे हळू 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 अयो बसते आता जवळच आले जरा पाय भाजायला लागले तेवढंच 10 रुपये वाचलं. एसटीने आले असते तर दादाला राखे कशाने घेतली असते. मामा देत होतं 50 रुपये पण म्हणलं आहेत माझ्याकडे पैसे संध्याकाळी पण लागतात ना पैसे भाजीपाला आणायला. बाई आले थोडं जवळ जाते आता पटकन राखे अरे, अक्का?
इथं का बसली? दाद्या तू हा आय राखी बांधाय आली नाही का? आणि पाय पाहिली काय? नाही नाही, मग गाडीवाल्याला हात केलता की. मग त्यांनी मध्ये सोडलं काय? हा ते काय झालं, त्यांना खालच्या मळ्यात जायचं होतं. किती लांब आहे तसं आईला फोन केला, आई म्हणली नाही का लावून देते. पाठवतो का ती गाडी? हा हा त्या पाठ घरी न्यायला घरीच गाडी पाठवायची ना, एवढं मरणाचं प्रॉपर्टी कमवून ठेवली ना, कशाला आहे ती? हा जाता जाळायच नाही ती. माझा खुशाल तू पाय पाय आली इथं. भाव असता तर लगेच न्यायला आला असता चांगला. पण माहितीये ना हा, किती आनंद झाला होता त्याला माझ्या लग्नाच्या वेळेस. पळू पळून पत्रिका वाटत होता माझ्या लग्नात. आनंद होऊन काय देवाला बघवलं नाही, माझ्या भावाला अपंग करून टाकलं. नाही तर लगेच मला घरापर्यंत नाही आला असता. जाऊ दे, अरे बघायला तर माझा भाव आहे. काय काय बहिणीला भाव नाहीत, सावत्र आहे, पण सख्या भावापेक्षा जीव लावतो दाद्या. तू बघतो ना काय कमी नाही केलं. जाऊ दे, बरं होईल आज न देऊ, आज न उद्या ती. बरं तुझं बरं आहे का? माझं बरं आहे, हो. पण तुम्हाला काय माहिती अक्का, हा आता ते तुझ्या वडिलांची जमीन तू त्यांच्या नावावर केलेली, हा मग त्यातला काय हिस्सा घे ना तुला. नको नको, मला त्याचं काय नको. मला मग माझ्या घरी होती ती माझ्या नवऱ्यासाठी विकली, पण त्यात नाही मला हिस्सा करायचं माझ्या ते आता तुझे एवढे भावासाठी. हाल चालले ते दाखवत नाही बा. नाही नाही, माझं कसं चाललंय, माझं बरं आहे. हाय का बरोबर बरं आहे. नक्की का खोटं बोलत ती? नाही नाही बरं आहे. बरं, एक काम कर, गाडी आणतो मी तुला सोडून येतो. मग कुठं? नाही नाही, गाडी सोडून? जाते, आईनं सांगितली गाडी लावून. येते ना गाडी नक्की? हो हो चालते. हो हा. जा मग. आई ही बरी आहे का? हा सगळे बरे आहेत. बरं ठीक. काळजी घे जरा. हो हा? हा. जाऊ का मग? हा बाई, नेमका पाऊस पिऊन आला. हाय देवा. चल बाबा हळू चल. ए पोरी ते दार लाव. हा मी लावतो. हा चल हळू चल. तो इथं बस बरं, तिला लॉग ही फुलं प्लावसर इथं बस खाली. नीट नीट नीट. लय रे, लय अवघड झालंय रे. तो बस नीट, चांगल्या शरीराचं झालं वाटुळ तिच्या. ए बाई लावलं का लॉग? हा चल, मायच्या प्लान इकडं. दादा ती चप्पल घे ग इकडं. दादा अक्का 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 ऐ, ऐ, उठ उठ. आली इथं पांढऱ्या पायाच्या. आई बी कोणाला म्हणती उत्तर खाली. अगं दादाला राखी बांधा आली. वहिनी तुम्ही तर सांगा ना. तुला म्हणलं ना खाली का ऐकत नाही. उतर उतर चल. त्याला हात नाही लावायचा, त्याला हातबीत लावायचा नाही. सगळं काय तुझ्यामुळे झालेलं आहे का नाही? आले का तिथं हात लावायला त्याला? मी केलंय का आता? मी केलंय का? बाया 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 बोलण्याची पद्धत मी केले का? अगं तुझ्यामुळे झालंय ना सगळं. सटवे लाज वाटत नाही आली इथं. फोबाड वर करून. मला काय नको, मला फक्त माझ्या दादाला राखी बांधू द्या. कशाला? दादावाली सांगितलं तुला खाली हो तिकडं. वाद चालाय घपा घपा. किती दिवस झाले का आंघोळ नाही केली? हा गाय असं कसं बोलते? तुझी सक्की लेक असते तर बोलले असते का? मी तुझी आई बी नाही हं? सांगितलं नाही म्हणशील. आई बी नाही मी तुझी. फोबाडच पोडीन आई म्हणशील तर. नवऱ्याला गिळलं, आता माझ्या नवऱ्याला गिळायला आलीस का? अगं आई, काय रे वहिनी तू माझी काय अक्काला? चुकी आहे? तू नीट बस, तू नीट बस, शांत बसा. तू नीट बस. अक्काला काय नको? हा आका आका करून आहे ना अक्काने केलं सगळं. तो असतात त्यांना आयुष्याचा. आणि आका आका करीतोय तिला. उठ उठ म्हणलं ना. राखी बांधू द्या ना वहिनी. कशाला बांधू द्या? तुम्हाला पण भाव आहे का नाही? 2 रुपयाची राखी घेऊन आणि भावासाठी चालली बोलायला. मला एक ताट द्या, मी राखी बांधतीन हाय अशी जाते. हा दे बाई दे. तिथं पडलेलं ते आत दे. गेला ताट. ताट घेऊन यायचं ना. यायचं होतं लय कौतुक करायचं होतं तुला तर. मला ताट द्या. तिच्या पुढं पुढं करायचंय माणसानी. तर उचलते. हं? तुला बघितलं ना. अरे नको त्यांचे थोबडे बघायचे. भारी आले रे, चांगल्या कामाला निघलो होतो. हा नेमकंच तिला आता यायचं होतं फोबाडीला. अगं, कशाला कुंकू तांदूळ द्या ना. आधीच बांध. ते पुढचं नको सांगू. लय तुला लागत होतं तर घेऊन यायचं होतं तिकडून. कुंकू द्या, तांदूळ द्या. भावाचे लाड. चालवत. अगं बाई. अगं राखी बघ, राखी बघ. अगं बाई. 650 आली आहे ती. आता अगं बाया 2 रुपयाची राखी. नको मला तुमची साडी. इथं आल्यावर पैसा पाणी भेटन ना. ए थांब. तसं नको मावळा माझ्या लेकराला.
आली तसं पालथी पालथ्या तोंडाची ते कौतुक. ए बाई झालं असं ना ते अंगठ्या इकडे तुला काय भरोसा नाही घालशील पिशीत. मग काय राखी बांधून इथं तोंड पाहिलं तर तळपायच्या मस्तकाला जाते माझ्या. अगं बाई कशी वाटत नाही पण कोणत्या मोठ्या पैदा झाली होती. बरं आहे का? हा तब्येत ठीक आहे का? माहिती लय काळजीच्या पोटची आहे. हा बोला दादा लांबो लांबो म्हणलं ना. हात नको लावू. दादाच्या लाडकी उठ आता लय झालं उठ. कौतुक करीती कशाला बोलत आहे तिला तू तोंड बंद कर. कशाला बोलते करून हे दिवस आलेत. हे तुला दिसतंय ना हे कसं झालाय तुझ्यामुळं झालंय. तुझ्यामुळं हे सगळं काय ना तुझ्यामुळं आहे. माझ्या सोन्यासारख्या लेकराचं वाटोळ झालंय. तू आणि तुला एक सांग येऊ का? येऊ का नाही कायमचे जा निघ निघ परत खबर दाखवू नको तुझं. उठ लवकर हा त्या का लाथात पाडीन. बाबा तोंडाची अगं अगं ना बाई हे दादावाली जा ना निघ ना. कशाला रडती ग सोंग करते रडायचं सोंग करते काय. नाही कसं बघतो तिला तुम्ही शांत बसा. कशाला ढकली ती. सगळ्यांची काळजी करून सगळे डॉक्टर बसले. उठ 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 लवकर उठ तिथून. सणासुदीच्या माझ्या दारात आली युवळायला. ऐका मी बाई माहित ना सगळा मुडच गेला बाई. जाऊ द्या. माहित ना बाई माहित थळपायच्या मस्त कलच गेली. आणि ह्यो पण लई ताई ताई ना अक्का अक्का गण कौतुक. एक काम कर बाई हे ना आता पुढे जाणं ना कोणी येणं नको. जाऊ दे चला आपल्या घरात. ही आली आणि सगळा सत्यानाश केला. जिथं पाय ठेवी ना तिथल्या कामाला आडवा आलंच म्हण. पांढऱ्या पायाची नासकी झालं का तो मन शांत झालं. लहानपणीच मारून टाकली असती तर चांगलं झालं असतं. मला काय माहिती अशी निघण अवधसा. पण मी काय म्हणते मन शांत झालं का. बहिणीने राखी बांधली मन शांत झालं का. हा म्हणतो का तोंड वाशा तू पण. जाऊ द्या आता तुम्ही हा? काय म्हणू नका. काय म्हणू नका काय किती कौतुक करीत होता. जाऊ द्या हा? ना. उठ उठ हो घरात काय. या तुम्ही नको चला तुम्ही आतमध्ये. तू कसं येशील. मी बसतो इथं. नको बसू दे त्याला विचार करू दे. बहीण गेले ना त्याची रडत करू दे करू. शांत बसा ना आता. अगं करू दे त्याला विचार. त्याला तुला बसायचंच ना. हा बस. काय रे ले रड येत होतं काय त्या कौतुकीचं. आणि तसं पण ले रडू नको. तुझ्या काय ते पाठी पाय देऊन नाही आलेली का ग. मग काय तवा नाही दिलं तिने. एवढा कौतुक करतोय. सावत्र आहे ना सावत्र सारखं राहा. तिच्यामुळे सगळं काय झालंय. मग काय आणि ती आली ना ती नासकी काहीतरी नासक्या पानाच होतो. तिच्यामुळे नाही झाला मग कोणामुळे झालं. तिचा काही दोष अगं काय तिची बाजू घेतो. आणि इकडे राखी बरं, जाऊ दे चला आपलं घरात. ही राखी दे इकडे. नाही 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 अहो, हळूच 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 आलूच नाही. त्रास होत अरे असेल तर. या राखीमुळे आहे ना तुझं आज वाटोळ व्हायचं भानामती केली असं तिने. तुला काय वाटलं ते धागा आणला म्हणजे काय लय ही वाटलं काय तुला लय लाख रुपयाची वस्तू आहे काय. हा आम्ही नाटक 2 रुपयाची राखी घेऊ. तिचे लय नाटक आहेत. रडायचं हे करू नको. तुला एवढी मोठी राखी आणते बांधायला मी बांधते मी. चला येतोय घरात. चल उठ हो घरात. मला का नाही यायचं. बसायचं काय तिची वाट बघतो काय येईल परत म्हणून. हा का तिच्यासाठी आसरू गाळीतोय. एवढे लय चांगली आहे का. बरं जाऊ द्या बसू द्या ह्यांना थोडा वेळ. चला आपण जाऊ आता. बस बाबा बस होऊन देतोय मनासारखं. चल काय आपलं तर आवाज द्या. घे ती पिशवी घे चल. बा झालं लय हाऊस झाली. अक्का 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 दादा रडू नको अक्का. दादा राखी राखी कुठे आहे. दादा राखी अगं आईने काढून फेकली राखी. जोपर्यंत तुझा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत तू काळजी करू नको. मला काय नको दादा. मी तुला फक्त काहीच तू समजेना. लवकर बरा हो. अगं लाचार झालं ग मी ह्या आजारपणामुळे. कशाला आला तू. तू कशाला आला यायचं. मी चालली होते ना. अजून परत तुला आई ओरडल तुझी बायको ओरडल. त्यांचं जाऊ दे तिकडे. माझी सावत्र जरी असते ना खाली बस माझी खाली सख्खी बस. बहीण आहे तू. खाली बस खाली बस
खाली बस. अक्का तू माझी सावत्र जो बहीण असली ना मी तुला सावत्र मानत नाही. माहित आहे मला दादा, तू माझी सख्खी बहीण माहित आहे दादा. माझ्या दारातून देवा माझ्या भावाला लवकर बरं कर रे. माझ्या दारातून मोकळं कसं जाशील तू? मला काय नको. तुला राखी बांधली काय घ्यावा म्हणून नव्हती मी आले दादा. तुला बघूशी वाटत होतं, लय दिवस बघितलं नव्हतं रे. 1 वर्ष झालं. अगं तू अनवणी पाय शिपून घे तुला. नाही तुला चपले आहेत की मला. साडी घे मामाला विकाय तरी घे. नको 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 मला काय नको. पैसे घे पैसे नको नको पैसे पैसे. राहू दे. तुला पैसे कर पैसे कशाला काय काय पाहिजे. घे पैसे घे घे राहू दे तुला. कशाला आणलेत पैसे हे? तुला अक्का तुला साडी घे. तुला असू दे असू दे तुला. दादा लवकर बरं हो रे. म्हणजे तू माझ्या घरी राखी माझा इच्छा मला या दारात नाही यावं लागणार दादा. बाबा गेल्यापासून काही इज्जत नाही राहिली माझी तर. बाबा गेला, आई गेली, पण तू माझ्यासाठी सर्व काय मला माहितीये. रडू नको की तू घरी जा चल. हे पैसे जा. नको नको घे रडू नको तुला. नको. हे पैसे तुलाच चप्पल राहू. घे अक्की साडी नको घे. नको नको राहू दे राहू दे तुला. हो, तुझं म्हणणं आहे ना 500 रुपये घेते मी. चप्पल घे अक्का नको तुला चप्पल घे साडी अजून घे. आई म्हणल काय झालं काय नाही. नको. आणि राखी काढून खिशात ठेव तुझ्या. काय असू दे. हे माझ्यासाठी 500 रुपये म्हणजे 5,000 आहे इथं. मी घेते साडी घेते चप्पल घेते. हा काहीच करू शकत नाही का अक्का. बर असू दे. जाऊ का मी दादा. तू जा. हा काळजी घे. उठ. काळजी घे. वहिनी आई सांगेल तसं ऐक. काय जा. गोळ्या हे खाल्ल्या का. खातो. हा तू जा जाते मी. जा मग जा. हा जाऊ का. जा. जातो मी तुझा अक्की. रडू नको अक्की. तुझा भाऊ आहे ना जिवंत अजून. काळजी नको करू. दमन जा अक्का. हा